सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच ओरोस इथं महिंद्रा फर्स्ट चॉईस मल्टी ब्रँड कार सर्व्हिस वर्कशॉप जैतापकर ऑटोमोबाईल्स। जनता परिवर्तनाच्या विचारात आहे। हिंदू महासभा जनता दलानं काँग्रेसला पाठिंबा दिलाय। जाहीर सभांपेक्षा लोकांच्या भेटीगाठी घेण्यावर आमचा भर आहे। महाआघाडीच्या जाहीर सभेत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण उपस्थित राहणार असल्याची माहिती रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेचे उमेदवार नवीनचंद्र बांदिवडेकर यांनी दिली। पाहुयात काय म्हणाले बांदिवडेकर। जैतापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स 20 वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणारं एक नातं विश्वासाचं करायची इच्छा दिसते। अगदी विरोधी पक्षात जे असलेली मतदार आहेत ते सुद्धा आम्ही ह्या वेळेला काँग्रेसच्या हाताकच मता देऊ अशा पद्धतीचे स्वतःहून गोष्टी करतायत आणि त्यात सगळ्या सभेमध्ये उमेदवार म्हणून मी जे काही करणार आहे, माझे जे काही मनुष्य आहे ती लोकांना पटवून सांगतो। त्यामुळे लोक फार उत्सुकता आहेत आणि आम्ही तुम्हालाच निवडून देऊ अशा पद्धतीची वक्तव्य करतायत। शहरामध्ये संमिश्र आहे। जी पारंपरिक काँग्रेसी मतं आहेत ती काँग्रेस बरोबर राहणार। पण मोठा बदल नक्कीच आहे। कसं आहे, जो लढतो तो दिसतो असं परंपरा आहे। कारण पत्रकार तुमच्या माध्यमातून लढणाऱ्यांचं तुम्ही पहिलं छापता आणि जो लढत नाही पण निव्वळ लोकांना भेटतो किंवा लोकांच्या मनाचं घर तयार करतो त्यांच्या मनात, त्याच्याबद्दल तितकंसं काय प्रामुख्याने येत नाही। पण शेवटी मतदार जो आहे तो लढणाऱ्यांनाच मतं देतो असं नसतं। मुळात कोण आपल्यासाठी काय करणार आहे हे जेव्हा मतदारांना कळतं त्याचं प्रतिबिंब मग नंतर मतदानातून उमटतं। अशोक चव्हाण येणार आहे, पृथ्वीराज बाबा येणार आहे, जाहीर सभेला येणार। एकच जाहीर सभा घ्यायचं निश्चित करतो, ती पण साधारण रत्नागिरीला होईल असं आता तरी प्लॅनिंगमध्ये आहे। बदलू पण शकतं, डिपेंड ऑन दोन्ही जिल्हा कमिट्या काय ठरवतील त्या अनुषंगाने ते ठरेल। पण ती तारीख पण आता निश्चित नाही गेले, पण निश्चित होईल आणि एक जाहीर सभा असणार, त्याच्यात सगळे दिसणार आहेत। राहुल गांधींची आम्ही मागणी केलेली आहे, राहुल गांधींसाठी त्यांच्या काहीतरी 13 सभा आहेत महाराष्ट्रात, पैकी एक सभा आम्हाला मिळावी। कारण ते काहीतरी एक दिवस त्यांनी कोकणाला दिलेला आहे, तर नेमकं आता ते कुठे आमच्या सभेला कसे पोचतील हे माहीत नाही। पण आमची मागणी आहे राहुल गांधी नाहीतर प्रियंका गांधींना आम्ही बोलवलेलं आहे, आम्ही मागणी केलेली आहे AICCकडे। फायदा आणि नुकसान हे शेवटी बोलून होत नसतं, ते कृतीतनंच होत असतं। त्यांचं असं मत आहे की शिवसेनेची मतं बांदिवडेकर फोडणार आणि त्यामुळे त्यांचा फायदा होणार। परंतु जनता कोणाला स्वीकारते हे जास्त महत्त्वाचं आहे। कोण जास्त जोरात प्रचार करतोय, कोण काही गोष्टीला जोर देऊन करतोय, कोण आता आपण आताच बोललात की दोघेच लोक चर्चेत दिसत आहेत, काँग्रेस पक्ष चर्चेत दिसत नाही आहे। आता तो चर्चेत आणायचा प्रश्न तुमच्या हातात आहे, तुम्ही बातम्या कशा देणार त्याच्यावर आम्ही चर्चेत येणार आहोत। परंतु आमचा प्रचार हा व्यवस्थित चाललेला आहे। फार मोठमोठ्या सभा घेणं त्यापेक्षा प्रत्यक्षात मतदारांपर्यंत पोचणं ह्या पद्धतीने प्रचार चालू आहे। कसं आहे, काही लोक ज्यांचं खातात मीठ ते त्यांच्याशी प्रामाणिक असतात म्हणून ते कुठलेही वल्गना करतात। पण भंडारी समाजात मी आहे की नाही तुम्ही गेले 20 वर्ष छापताय, त्यामुळे कोण काय दावे करतं आणि ते किती योग्य त्याचे आहेत तो समाज तो ओळखतो। कोण समाजावर आहे, कोण समाजाशी निगडीत आहे, कोणी समाजाला धरून इतके वर्ष काम केलं आहे। एक थँकलेस जॉब असतो तो मी सातत्याने 22 वर्ष करतो आहे। त्यामुळे काल आलेले समाजाचं कधीतरी डोकं काढलेले त्यांनी काही वल्गना केल्या तरी समाज त्यांना ओळखू नये। त्यामुळे समाजाला काय करायचं समाज ठरवून आहे। त्यामुळे त्याचा फार गाजावाजा करण्याची काय आवश्यकता नाही आहे। कोणाला पेपरात जाऊन काय टीका करायची ते करू दे, समाज त्यांचं उत्तर देईल।
नाही, कसं आहे साहेब, पहिली गोष्ट म्हणजे आरोप खोटे गेलेले म्हणून मी काय बोललो, त्यांचे मी उपकार मानतो. खोटे काय का होईना, त्यांनी माझ्यावर आरोप केले, त्यामुळे 20 तारखेपासून 23 तारखेपर्यंत मी तुमच्या माध्यमातून पुऱ्या मतदारसंघात पोचलो. ज्यांना माहीत नव्हते बांदिवडेकर अगदी तळागाळात शेवटच्या कोपऱ्यात घरात ज्यांच्या घरी TV आहे, कोणत्या घरी पेपर येतात, त्यांनी वाचलं. पण त्यांचे पहिले आभार मानले, कारण माझं काम त्यांनी 50% काम त्यांनी पूर्ण केलं. बरोबर आहे. आता राहिला प्रश्न समाजाचा, तर समाज हा संपूर्ण माझ्यावर आहे आणि आम्ही बहुजन समाजामध्ये पडतो, OBC मध्ये पडतो. आता आजच तुम्हाला मी आनंदाची बातमी सांगतो की प्रकाश अण्णा शेंडगे धनगर समाजाचे नेते हे आज दौऱ्यावर आहेत. काल रत्नागिरीत आमच्याबरोबर होते, आज ते सिंधुदुर्गात येत आहेत आणि पुढच्या प्रवासामध्ये आमच्यावर ते जॉईन होणार आहेत. त्यांचे सुमारे 1 लाख मतं ह्या मतदारसंघात धनगर समाजाची. संध्याकाळी आम्ही कणकवलीला प्रेस घेऊन किंवा उद्या सकाळी प्रेस घेऊन कणकवलीमध्ये त्यांचा पाठिंबा जाहीर होणार आहे. आणि त्यांचे कार्यकर्ते स्वतः त्यांचा समाज सगळा घाटात असल्यामुळे घाट माथ्यावर त्यांचे कार्यकर्ते स्वतः गाड्या घेऊन फिरून त्यांच्या समाजाला जागृत करून ही मतं बांदिवडेकरांच्या पदरात टाकायचे त्यांनी निश्चित केलेलं आहे. ते तुम्हाला प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगतीलच. त्याचबरोबर काल अजून एक हिंदू महासभेचे उमेदवार अजिंक्य गावडे यांनी काल पाठिंबा जाहीर केला आहे. त्यांना पण पत्रकार रत्नागिरीमध्ये त्यांचं जो फॉर्म होता तो काही टेक्निकल कारणामुळे रद्द झाला आणि त्यांना अपक्ष ठरवण्यात आलं. आणि अपक्ष ठरल्यावर त्यांनी सांगितलं, मी अपक्ष निवडणूक लढणार नाही आहे, पण माझा पाठिंबा हा काँग्रेसला आहे आणि नवीनचंद्र बांदिवडेकर ह्या उमेदवाराला माझा पूर्ण पाठिंबा राहील. आम्ही जॉईंट कॉन्फरन्ससुद्धा घेतली काँग्रेस भवनामध्ये आणि ते रत्नागिरीतल्या कॉन्फरन्स भवनामध्ये आज पत्रकारांनी आज प्रेसमध्ये आली असेल असं माझा अंदाज आहे. त्यामुळे ते स्पष्टीकरण परत तुम्ही मला विचारता तर म्हणजे उत्तर हेच आहे, त्यांनी वैयक्तिक पाठिंबा जाहीर केला. आता ते असेल काय असेल ते त्यांनी त्या लेवलला बघावं. ही इलेक्शन आहे, इलेक्शनमध्ये जर कोण आम्हाला 1 मत पण देत असेल तर आम्हाला तो हवा आहे. आम्ही खोट्याने बघा, तो वैयक्तिक पाठिंबा देतो. तो हिंदू महासभेचा म्हणून तो पाठिंबा नाही आहे, हे परत सांगतो तुम्हाला. वैयक्तिक त्या व्यक्तीचा पाठिंबा आहे. तो अपक्ष लढत नसल्यामुळे तो म्हणाला माझा पाठिंबा राहणार आहे. काँग्रेसची जी विचारधारा आहे त्याला त्यांनी स्वीकारलंय. आता जनता दलाने पण पाठिंबा जाहीर केला. जनता दलांचा पण पाठिंबा जाहीर झाला. कदाचित हिंदू महासभेला काँग्रेसची विचारधारा पसंत पडली असेल. काँग्रेसने विचारधारा बदलली नाही, काँग्रेसची विचारधारा तीच आहे. जनमताला घेऊन एकत्रित जाणे ही काँग्रेसची जी भूमिका आहे. सरकार जाते त्यांना ती पटलेली आहे आणि त्यांनी ते स्वीकारलंय, असा तो विषय.